देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। पेट्रोल 87 पैसे तर डिझेल 91 पैशांनी महागलं। 10 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढीचा फटका। डिझेलसाठी रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांच्या रांगा कायम आहेत। वाशिम, जळगाव, हिंगोली, बुलढाणामध्ये पेट्रोल पंपांवर डिझेल नसल्याचे फलक। शेती कामांना डिझेल नसल्यानं चिंता व्यक्त। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेच्या छत्रपती संभाजीनगरमधील घराबाहेर पोलीस सुरक्षा तैनात। अभिजित दिपकेला सोशल मीडियावर धमकी दिल्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त, घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरेही लावले। कॉकरोच जनता पार्टीचे एक्स अकाउंट हॅक करण्यामागे केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचा हात। देशातील जनतेच्या उद्रेकाची माहिती आयबीने केंद्राला दिली। गोपनीय अहवालानंतर पंतप्रधान मोदींनीच अकाउंट हॅक केलं। नाना पटोलेंचा मोठा दावा। विधान परिषदेच्या जागा वाटपासाठी नंदनवन निवासस्थानी खलबतं। 17 जागांपैकी भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी 2 जागा या फॉर्म्युल्यावरती चर्चा। तर याच आठवड्यात अंतिम शिक्कामोर्तब होणार, सूत्रांची माहिती। रोहित पवारांचा बारामतीत चौथ्या जनता दरबार भरला। बारामतीतील आप्पासाहेब पवार सभागृहात नागरिकांच्या भेटीगाठी। 2029च्या निवडणुकीच्या दृष्टीनं मोर्चे बांधणी सुरू असल्याच्या चर्चा। बीडमधील एका शाही विवाह सोहळ्यात फटाक्यांच्या स्फोटामुळे 5 फोटोग्राफर जखमी। 3 दिवसांवर लग्न असलेल्या एका फोटोग्राफरचा चेहरा आणि शरीरही भाजलं। इव्हेंट मॅनेजर आणि फायरवर्क्स चालकांवरती कारवाईची पीडित कुटुंबाची मागणी। बांद्राच्या गरीबनगरमधील अतिक्रमण कारवाईचा अध्याय संपला। 500हून अधिक झोपड्या जमीनदोस्त। 200 टनांहून अधिक ढिगारा हटवण्याचं काम हाती। डोनाल्ड ट्रम्प